नमस्कार, मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल. मित्र हो, मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आज आपण एका नव्या लुकमध्ये म्हातार चळ ही सत्य घटना पाहणार आहोत. नेमके म्हातार चळ ही सत्य घटना काय आहे, चला पाहूया आता लगेच. तुम्हाला ठाऊकच आहे मित्रांनो की बदलापूरला जे लहान मुलीचं लैंगिक शोषण झालं, या घटनेनंतर बऱ्याच ज्या काही महाराष्ट्रातल्या शाळा आहेत या शाळांनी एक छान असा उपक्रम सुरू केला. तो उपक्रम असा होता की ह्या ज्या काही शाळेतल्या मुली आहेत यांना आठवड्यातून एकदा काउन्सिलिंग करायचं. हा प्रत्येक शाळेमध्ये जवळजवळ काउन्सिलिंगचा वर्ग भरत असायचा. नक्कीच फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि या काउन्सिलिंग मध्ये या मुलींना परपुरुषाचा स्पर्श, परपुरुषाची नजर, ह्या सगळ्या गोष्टी अगदी छानपैकी समजावल्या जात होत्या. असेच पुण्यातील एका शाळेत हे वर्ग चालू होते आणि याच वर्गासाठी पाचवीतली म्हणजे साधारणतः 11 वर्ष वयाची ही मुलगी 23 ऑगस्ट 2024 रोजी निघालेली होती. मुलगी घरातून निघाली. शाळेमध्ये जाण्यासाठी म्हणजे खडकवासला या भागामध्ये शाळेमध्ये जाण्यासाठी तिला काही अशा गल्ल्यांमधून जावं लागतं. रस्ताच तो होता. अशीच ती या गल्लीमधून जात असताना या गल्लीतील एका घरासमोर 68 वर्षाचा एक राक्षस उभा होता. किती? 68 वर्षाचा एक राक्षस उभा होता. आणि हा राक्षस या पाचवीतल्या लहान मुलीकडे आशाळभूत नजरेनं पाहत होता. पाचवीतल्या या मुलीकडे पाहून त्याच्या कामवासना जागृत झाल्या आणि या मुलीला त्याने काहीतरी आमिष दाखवून आपल्या घरामध्ये आतमध्ये नेलं आणि दरवाजा बंद करून घेतला. काय घडलं या बंद दरवाजाच्या आड पाहायचंय आपल्याला. बंद दरवाजाच्या आत या 68 वर्षाच्या थेरड्याने पाचवीमध्ये शिकणाऱ्या या मुलीवर बलात्कार केला. हो, किती वाईट घटना आहे. अरे कधी सुधारणार तुम्ही? 68 वय हे तुमचं सेक्स करण्याचं वय आहे का? छोट्या मुलींबरोबर शरम वाटली पाहिजे तुम्हाला. कधी सुधारणार माझा महाराष्ट्र? खरं म्हणजे अशांना फार वाईट शिक्षा झाली पाहिजे. ती मुलगी हे सगळं झाल्यानंतर शाळेत गेली. शाळेत आपल्या शिक्षकांना तिने सांगितलं की माझ्या बरोबर असं असं घडलंय. शिक्षकांनी लगेचच तिच्या पालकांना फोन करून बोलवून घेतलं. पालक घरी आले. सगळं पोलीस अमकं तमकं हे सगळं प्रकरण झालं आणि हा थेरडा पोलिसांनी डांबला जेलमध्ये. आता 68 वर्षामध्ये हा सेक्स करतो या छोट्या मुलीबरोबर आणि आता तुरुंगामध्ये कमीत कमी 8-10 वर्ष म्हणजे त्याचे सरण ते बहुतेक तुरुंगामध्येच रचलं जाईल. सोडता कामा नये या बदमाशाला. मित्र हो, आता दुसरी एक घटना तुम्हाला मी सांगतो. ठाण्यातील शहापूर येथील. मी मागे एका एपिसोडमध्ये वक्तव्य केलं होतं की बापाचा आपल्या सावत्र मुलीवर बलात्कार. काय? बापाने आपल्या सावत्र मुलीवर बलात्कार केला. अशीच ही काही घटना आहे, पण थोडीशी वेगळी आहे. हा कोणीतरी शहापूर मधला बाबूराव
आणि त्याची बायको. छान कुटुंब होतं. 13 वर्षाचा एक त्याला मुलगाही आहे. परंतु या बाबूरावचं बाहेर कुठल्या तरी एका महिनेबरोबर गोटमॅट होतं. आणि या गोटमॅटवरून याच्या घरामध्ये याची बायको आणि ही सतत भांडणं व्हायची. तो मुलगाही या आईबापांच्या भांडणांना कंटाळला होता. साहजिक आहे. अरे कुठली बायको ही घटना स्वीकारेल? आपला नवरा एका परस्त्री बरोबर काय काय करतो हे हिला माहीत असताना ही कशी सहन करील? त्यामुळे दररोज घरामध्ये प्रचंड भांडणं व्हायची आणि अगदी अगदी म्हणजे वैताग आलेला होता. आणि हे सगळं ती जी कोण बाहेरची मैना होती तिलाही हे सगळं माहित होतं की आपण या बाबूरावचं घर उद्ध्वस्त करतोय. अगो बाई, तुला तरी शरम वाटायला पाहिजे ना की आपण एका बाबूरावचं घर उद्ध्वस्त करतोय. बाबूरावला असं काही सोनं लागलं होतं? चला बघूया पुढे काय होते ते. एक दिवस हे भांडण अगदी कडाक्याला पोहोचलं. कारण बाबूराव आपल्या महिनेला घरी घेऊन आला होता. आणि या भांडणातच या बाबूरावचं डोकं अगदी गरगर 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 फिरलं. प्रचंड बाबूराव तापला आणि आपल्या बायकोवर तिची इच्छा नसताना आपल्या प्रेयसीच्या समोर बलात्कार केला. मंडळी, प्रकरण इथेच थांबलं नाही, तर आपला 13 वर्षाचा मुलगा त्याला पालथं झोपवलं आणि आपल्या प्रेयसीच्या मदतीने त्या 13 वर्षाच्या आपल्या मुलावर अनैसर्गिक बलात्कार केला या राक्षसानं. अरे कुठून घुसला हा राक्षस तुझ्या अंगामध्ये? तुझा मुलगा आहेस, जन्मदाता बाप आहेस तू त्याचा, आणि त्याच्यावर तू अनैसर्गिक बलात्कार करतो. कशासाठी? या महिलेसाठी. अरे तिच्या हिला काय सोनं लागलं होतं? बायकोवर बलात्कार करतो, मुलावर अनैसर्गिक बलात्कार करतो. मित्र हो, पोलीस ठाण्यामध्ये हा बाबूराव आणि ही मैना या दोघांच्या विरुद्ध तक्रार नोंदवली गेली आणि दोघांनाही जेरबंद करण्यात आलं. मित्रांनो, अशा घटना या महाराष्ट्रात, मी महाराष्ट्रापुरतं बोलतोय, या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गल्लोगल्ली होत असतात. आणि छोटीशी एक बातमी त्याची वर्तमानपत्रामध्ये येते, पुढं काय होतं ते काही कुणाला माहीत नसतं. मंडळी, तुम्हाला एक मी गोष्ट सांगतो. जयवंत दळवींचं पुरुष नावाचं एक नाटक आहे. ते दूरदर्शनवर पाहायला मिळेल की नाही मला माहीत नाही, परंतु त्याचं पुस्तक मिळालं तर नक्की वाचा. त्यातील प्रमुख भूमिका गुलाबराव नाना पाटेकर करायची आणि त्याची जी नायिका आहे अंबिका ती रीमा लागू करायच्या. मुळामध्ये या नाटकाची थीम काय होती? ही जी अंबिका असते एका सुसंस्कृत घरामध्ये वाढलेली असते. तिचे वडील राष्ट्रपती पदक पारितोषिक मिळालेले शिक्षक असतात, हाडाचे शिक्षक असतात, आणि समाजसेवा करण्याची अगदी हौस या अंबिकेला असते. पण समाजामध्ये हे जे काही गुलाबराव जागोजागी फणा काढून बसलेले असतात आणि एक दिवस या गुलाबरावाची नजर या अंबिकेवर जाते. काहीतरी आमिष दाखवून हा गुलाबराव अंबिकेला आपल्या बंगल्यावर बोलवतो आणि तिथे तिच्यावर बलात्कार करतो. अंबिका ही गोष्ट नाकारत असताना या गुलाबरावाच्या तोंडामध्ये असे डायलॉग दिलेले आहेत. गुलाबरावाचे काही गुंड असतात आणि ते गुलाबराव त्या गुंडांना सांगतात
तिचे पाय ताणारे बांधून टाका, हात बांधून टाका, व्हा बाजूला, वगैरे 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 वगैरे. आणि हा तिच्यावर बलात्कार करतो. हे असं अनेक वेळा होतं. पण शेवटी ती समाजसेविका होते. अंबिका हे सहन करत नाही. अंबिका कुठे आत्महत्या करायला जात नाही. अंबिका समाज काय म्हणेल याचा विचार करत नाही. हेच गुलाबरावचे जे गुंड होते त्या गुंडांना ही अंबिका फोडते आणि आपल्या बाजूनी करून घेते. आणि एक दिवस गुलाबरावला फोन करून ती त्याच्या बंगल्यावर जाते. गुलाबरावला बरं वाटलं, आयतं पाखरू आलं. गुलाबरावच्या बाजूला त्याचे गुंड उभेच असतात आणि हा गुलाबराव या अंबिकेवर बलात्कार करण्याचा पुन्हा प्रयत्न करतो. त्यावेळेला मात्र ही अंबिका ह्या गुलाबरावच्याच गुंडांना की जे आपल्या बाजूनी करून घेतलेले असतात त्यांना आदेश देते, पकडा रे याला, त्याचे पाय बांधा, त्याचे हात बांधा. आणि ह्या अवस्थेमध्ये हातपाय बांधल्यानंतर त्या गुलाबरावाची ही अंबिका लिंग कापून टाकते. किती भयानक आहे हे नाटक आहे. हे नाटक भयानक आहे. याचा शेवट अतिशय भयानक आहे. हे कायदा आपल्याला असं सांगत नाही. कायदे कानून वगैरे ते पुढे, पण कायदा असं आपल्याला करून देत नाही. कायदा आपण हातात घेऊ शकत नाही. पण अशा प्रकारच्या काही जर तरतुदी आपल्या कायद्यामध्ये आल्या ना तर हे बलात्कार हे नक्की थांबतील. मित्रहो, आता इथेच थांबतोय. स्वतःला जपा, स्वतःच्या कुटुंबाला जपा आणि तुमच्या घरात ज्या काही छोट्या मुली वगैरे आहेत त्यांच्यावर मात्र लक्ष ठेवा. कारण बाहेर रस्त्यावर हे बसलेले आहेत. त्यांच्यापासून सावध राहा. पुन्हा येतोय एक नवीन सत्य घटना घेऊन. तोपर्यंत नमस्कार. पण मित्रांनो, सत्य घटना जर आवडली असेल तर या घटनेला लाईक आणि शेअर मात्र जरूर करा आणि दिलीप थोरात ब्लॉग्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.